लोकहित काळात दिव्यांग प्रमाणपत्राचा बोगस लाभ घेतल्याच्या प्रकरणात आपण चौकशीचे आदेश दिले होते आणि या प्रकरणात काय चौकशी झाली आहे, लोकांनी प्रमाणपत्राचा लाभ घेतलेला आहे, काय कारवाई आपण त्याच्यावर केली आहे. आमच्याकडे 147 लोकांची तक्रार प्राप्त होती, ज्यावर माननीय सचिव दिव्यांग कल्याण विभागाने मला तपासणी करण्यासाठी सांगितलं होतं. तर त्याची ऑनगोईंग तपासणी आहे, पण त्यातले 2 कर्मचारी तर आम्हाला सरसकट असे दिसले ज्यांच्या तपासणीनंतर 0% आणि 10% असं प्रमाण आलं आणि तरी पण त्यांनी लाभ घेतलं होतं पदोन्नतीमध्ये. तर आपण त्यांना आज सस्पेंड करत आहोत आणि त्यांच्यावर नियमित विभागीय चौकशी आपण लावत आहोत. अजूनही 34 लोकांचा एक अहवाल माझ्याकडे प्राप्त होता की त्यांच्या दिव्यांग प्रमाणामध्ये तफावत दिसत आहे, पण आपण परत मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल सर्जनला लेटर लिहिलं आहे की एक्झॅक्ट त्यांनी प्रमाणामध्ये मला तफावत सांगावी, ज्या अनुषंगाने मला त्यांच्या विरोधात कार्यवाही करता येईल. हे जे 2 लोक सापडलेले आहेत ते कोणत्या विभागाचे आहेत आणि यांनी नेमकं काय कशाचा आधार घेतला होता? जिल्हा परिषदला ते मूळ बिल्डिंग ला काम करत होते, अर्थ विभागात होते आणि त्यांनी UDID आणि त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र आमच्याकडे सादर केलं होतं, म्हणून आपण कागद बघून त्यांना ते लाभी दिलं होतं. पण तो जर मूळ कागद तपासणीनंतर आमच्याकडे आले ज्याच्यामध्ये प्रमाण 40% सिद्ध होत नाही, मग आपण त्यांच्या विरोधात कार्यवाही करायला. हो, येस. रद्दी होईल, निलंबनी होईल, FIR करू आपण नंतर. पण हे प्रमाणपत्र कुठून आलं आणि का आलं याची तपासणी झाल्यावर FIR.